नमस्कार. आजच्या भागाचं नाव आहे तोतोचानचं नाव. तोतोचानचं खरं नाव होतं तेत्सुको. तिचा जन्म होण्यापूर्वी आईबाबांच्या सर्व मित्रमैत्रिणींची खात्री होती की आईबाबांना मुलगाच होणार. आईबाबांचाही त्यावर विश्वास बसायचा. त्यांनी आपल्या होणाऱ्या मुलाचं नाव ठरवलं होतं तोरू. पण झाली मुलगी. आईबाबांची थोडीशी निराशा झाली. पण चिनी भाषेतला तो हे अक्षर त्यांना खूप आवडायचं. तो म्हणजे ध्वनीसारखा स्पष्ट, कंपनशील, दूरपर्यंत जाणारं आणि खोलवर भिडणारं. तो या अक्षराचा चिनी भाषेतला दुसरा उच्चार तेत्सू असा होता. आणि जपानी भाषेत मुलीच्या नावाला शेवटी को हे अक्षर जोडतात. म्हणून त्यांच्या मुलीचं नाव झालं तेत्सुको. जपानी भाषेत छोट्या मुलांच्या नावापुढे चान, किशोर वयातील किंवा समवयस्क व्यक्तीच्या नावापुढे सान आणि मोठ्या माणसांच्या नावापुढे सेन्से हे शब्द लावायची पद्धत आहे. आपण आदराने एखाद्या नावापुढे पंत, दादा, राव वगैरे लावतो ना, तसाच थोडासा प्रकार. तशा तऱ्हेनं तिचं नाव झालं तेत्सुको-चान. पण या आपल्या छोट्या तोत्तो-चानला तेत्सुको-चान काही कळायचं नाही आणि म्हणताही यायचं नाही. तिला कुणी नाव विचारलं की ती म्हणायची तोत्तो-चान. आणि तिला वाटायचं की चान हा पण तिच्या नावाचाच भाग आहे. बाबा कधीकधी तिला ती मुलगा असल्यासारखं तोस्की म्हणायचे. ते म्हणायचे, तोस्की इकडे ये आणि या गुलाबाला लागलेली कीड काढायला मला मदत कर. पण बाबा आणि रॉकी सोडून सगळे तिला तोत्तो-चान म्हणायचे. ती शाळेच्या वह्यांवर आपलं नाव जरी तेत्सुको असं लिहायची तरी तिच्या मते मात्र तिचं नाव होतं तोत्तो-चान.